पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की लोकांमध्ये लोकशाहीबाबत अस्वस्थता जाणवते आणि इलेक्शन कमिशनवर विश्वास टिकवणे आवश्यक आहे। त्याचबरोबर त्या म्हणाल्या अजित पवार यांनी सांगितले की समाजात सशक्त लोकशाहीसाठी संभ्रम घातक ठरतो। बरोबरच त्या म्हणाल्या सलील देशमुख प्रचारात लवकरच दिसतील। त्यांनी सांगितलं की सेवा ही मुख्य उद्दिष्ट आहे, कोणत्याही इमोशनसाठी नाही। सुळे यांनी ठळक केले की राज्य आणि देशासमोर मोठे आव्हाने आहेत आणि पत्रकारांनी अफवा आणि तर्कावर फारसा भर देऊ नये। जर लोकांना न्याय मिळणार असेल तर आपण त्याचं स्वागतच केलं पाहिजे, पण नक्की त्याचा GR काय त्याच्या मागे नक्की आहे ह्याचा अभ्यास करायला पाहिजे। कारण ते हेडलाईननी उपयोग नाही, कारण का अनेक वेळा महाराष्ट्र सरकार हेडलाईन्स करतं, इम्प्लिमेंटेशनला प्रॉब्लेम्स येतात। मी तुम्हाला 10 उदाहरणं पॉलिसी लेवलला देऊ शकते। जल जीवन मिशन इज द बेस्ट एक्झाम्पल। इम्प्लिमेंटेशनला केवढ्या गॅप्स आहेत आणि एवढे बिग तिकीट प्रोजेक्ट्स असतात त्यांचे, पण ग्राउंडला काय परिस्थिती आहे महाराष्ट्र सरकारची। आता एवढा आनंदाचा शिधा काय झालं, त्या शिध्याचं इलेक्शन झालं का नाही? तो दिला गेला गरीब कष्ट करणाऱ्यांना का नाही? वेळेवर ST SCच्या स्कॉलरशिप्स मुलांना पोहोचत आहेत। त्यांनी आठवत एक कार्यक्रम केला होता, सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळा सुधारणा करू। किती शाळा खरंच सुधारल्या त्याचं ऑडिट केले कोणी? तुम्हाला आठवत असेल 10 वर्षापूर्वी यांचं सरकार आल्यावर सगळीकडे टॉयलेट शौचालय करणार आम्ही, किती झाली, किती त्याच्यातली ऑपरेशनल आहे त्याचं ऑडिट कोणी केलंय का कधी? त्याच्यामुळे ते ऐकायला खूप बरं वाटतं तो डेटा जेव्हा फेकला जातो तुमच्याकडे, पण फॅक्च्युअल ग्राउंडवर खरंच तेवढे बदल झालेत का? एक तर आमचे वर्ध्याचे जे खासदार आहेत ते बऱ्याच ह्या गोष्टीबद्दल बोललेले आहेत। जर तुम्ही अमरदानांची भाषणं काढली पार्लमेंटमधली तर रेफरन्स तुम्हाला त्याच्यात नक्कीच मिळेल। आणि तुम्ही जर मला 10 प्रश्न काढून देऊ शकला जे तुम्हाला वाटतात की हे विदर्भाचे आहेत, तर मला असं वाटतं की पार्लमेंटमध्ये इलेक्शन टू इलेक्शन मतभेद जरूर असावे, ते असलेच पाहिजेत लोकशाही टिकवण्यासाठी। पण एकदा निवडून आल्यानंतर आम्ही 48 खासदार महाराष्ट्राचे खासदार म्हणून आम्ही लढलं पाहिजे। आणि अनेक वेळा होतंही असं, आमचा प्रयत्न असतो की आम्ही तर इंडिया अलायन्सवाले ते एकत्र उभं राहतो। तर तुमचे जे 10 प्रश्न तुम्हाला वाटतात तुम्ही जर मला जरूर दिले, पुढच्या 2 सेशन्स आहेत, एक डिसेंबरचं सेशन आहे ते दुर्दैवाने या सरकारने खूप शॉर्ट केलेलं आहे, तेव्हा मला किती वेळ मिळेल माहिती नाही। त्यानंतर बजेट सेशन पण येईल, ते दोन्ही प्रश्न ह्या नाही तर बजेट सेशनमध्ये आम्ही मांडायची किंवा त्याचा फॉलोअप त्या मंत्रालयात घेऊ, हे राजी खुशी घेऊ। आणि आमचा पक्ष किती मोठा आहे छोटा आहे ताकद येत जाते आणि जात जाते। गंमत अशी आहे की तुम्हाला हा प्रश्न विचारायची पण इच्छा होते, याचा अर्थ 3.5 असलो तरी नाणं अजून मार्केटमध्ये चालतंय। मंत्री हसन मुश्रीफ यांचे वक्तव्य सध्या चर्चेला आलेलं आहे, ज्या वॉर्डात कमी मत पडतील त्याच्यात फेर नाही त्याला कसा संविधानाच्या विरोधात आहे, पूर्णपणे संविधानाच्या विरोधात। हे सगळे प्रश्न तुम्ही जिथून आला तिथे का नाही विचारले? त्यांना विचारायला पाहिजे ना, त्यांचे अलाईज आहेत। आणि त्या कसं आहे की जो प्रिन्सिपल असतो ना त्याची जबाबदारी असते ना की आपण आपल्या शाळेमधले सगळे टीचर्स आहेत, स्टुडंट्स आहेत, यांची नैतिक जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे ना। सगळं विरोधी पक्षाने नाही, आम्ही विरोधी विचारणारच, पण त्याच्याबरोबर काहीतरी एवढी मोठी सत्ता 200 आमदार होते, एवढं मॅन्डेट त्यांना दिलंय, काय गरज आहे धमक्या द्यायची? आणि हे लोकशाहीच्या विरोधात आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात आहे। तर मग यांना संविधान मान्य नाहीये का म्हणून अशा धमक्या देत आहेत? कायचं उत्तर यांना द्यावं लागेल। बावस्कर साहेब साधारणतः 50दा बोलले की आम्हाला 51% एवढा मोठा त्याच्यामध्ये तुमच्या पक्षाचा असं किती आहे? हे बघा, कुठलाही पक्ष हा कोणी व्यक्ती पास होण्यासाठीच आपण जातो। यश आणि अपयश आम्ही दोन्ही बघितलेलं आहे। आम्ही सत्तेत असताना पण असं कधी म्हणायचं नाही, कारण का आमच्या काही मॅनेजमेंट सिस्टम नसायच्या, आम्ही साध्यापणाने लोकांची सेवा करायचो। ही बाकीची बॅकरूम मॅनेजमेंट जी असते ना, ज्याच्यावरनं यांचे नंबर्स येतात सगळे, ते त्या बॅकरूम मॅनेजमेंटचे आम्ही सरळपणे इलेक्शन लढलेले लोक आहोत। त्याच्यामुळे आम्हाला हे बाकीचे मॅनेजमेंट आणि ती जी मागची अदृश्य शक्ती आणि यंत्रणा असते ती आमच्याकडे कधी नव्हती, आणि ही अदृश्य शक्ती लोकशाहीसाठी घातली। काही सत्ताधारी पक्षाकडून उमेदवारांवर दबाव टाकण्यात येतो, त्या संदर्भात काय चांगले उमेदवार? नाही, अनुभव आम्हाला सगळीकडे राज्यात आलाय। आमच्या अध्यक्षांनी तर इथे तो म्हणजे खूप प्रकर्षाने मांडला त्यांनी, पण हे लोकशाहीसाठी घातक आहे। म्हणजे कोणी सत्तेत असलं तरी हे चुकीचं आहे। एखादं म्हणजे मला गंमत अशी वाटली
इतके लोक बिनविरोध आणि सत्तेमधले लोक 100ही पार केली वगैरे अशा बातम्या चॅनल्सवर तुमच्या येत होत्या. विचार करत होते मग ही लोकशाही यांना संपवून टाकायची आहे का? इलेक्शन बिनविरोध होण्यात एवढा आनंद का? अरे लढेंगे ना, तुम्हाला माहिती आहे ना तुम्हाला 51% मिळणारच आहे, तुमचा पेपर आधीच फुटलेला आहे, मग बिनविरोध कशाला पाहिजे? अरे लड़के कॉपी ऑन करके पास होने में क्या मजा है? मॅडम विदर्भाचा अनुशेष दिवसेंदिवस वाढत आहे आणि लोकवाहिनी मीडियासाठी अविनाश तोतडेची रिपोर्ट, नागपूर.